आखाड संपणार होता. मग मम्मी म्हटली मी आज अंडा करी बनवते. तर मम्मीला मी म्हटलं मला ग्रीन अंडा करी पाहिजे. मग काय मम्मीने तव्यावरती कांदा टमॅटो मस्त भाजून घेतले. त्यासोबत आलं भाजून झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं. त्यात लसूण आणि आपण केलेलं जे भाजलेलं मिश्रण जे टाकलं त्यात भरपूर कोथिंबीर टाकली. कोथिंबीर मम्मी म्हटली त्याला ग्रीन कलर येईल चांगला. तेल तापायला ठेवलं आणि हा आपला मसाला रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्यानंतर आपण त्यात कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि तो मस्त थोडा फ्राय करून घ्यायचा आणि ब्राउनिश होऊन द्यायचा. तो ब्राउनी झाल्यानंतर त्यात आपण जो मसाला बनवला होता ग्रीन कलरची पेस्ट ती टाकायची. ग्रेव्हीची मेन आपली ग्रेव्ही सोर्स आहे ती टाकल्यानंतर ती मस्तपैकी मिक्स करून घ्यायची कांद्यासोबत. आणि आता याच्यात मसाला टाकू आपण. तर हळद मसाला आधी हळद टाकायची, मग त्यानंतर थोडा लाल तिखट मसाला आणि आपला घरगुती जो मसाला असतो तो मसाला टाकायचे. त्यानंतर बघू शकता की आपली ग्रेव्ही रेडी झालेली. आता उकडलेली आपण अंडी त्याच्यात टाकू आणि मिक्स करून घेऊ. अंडी टाकल्यानंतर थोडंसं गरम केलेले नॉर्मल बॉईल्ड वॉटर त्यात टाकणार आहे आपण. आणि बघू शकता ही आपली ग्रेव्ही. तर आता हिला थोड्या वेळ आपण उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर आपली ग्रेव्ही रेडी होईल एकदम मस्तपैकी. आणि तर थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी आणि ते उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि मग उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही खूपच छान दिसते, मस्त वाटते. हे बघू शकता आपली अंडा करी प्लेट. त्यासोबत मी पाव आणले होते कारण की अंडा करीसोबत पाव खूप छान लागतात. तर आता टेस्ट करून बघूयात. अंडा करी फारच छान झाली होती. मी ही संपवत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.